खासदार साहेब फक्त निवेदनबाज, 2 वर्षात विकासाचा एकही कुदळ नाही. वाढदिवसाचा जल्लोष आणि विकासाचा दुष्काळ. खासदार कल्याण काळेंवर जनतेचा सवाल. 2 वर्ष पूर्ण पण विकास शून्य. खासदार साहेब मैदानात कधी उतरणार? रिबीन कापण्याची वेळच आली नाही. 2 वर्षात विकास कामांचा ठसा कुठे? जनतेनं दिल्लीला पाठवलं विकासासाठी, पण मिळाली फक्त निवेदनांची जंत्री. अमावास्या पौर्णिमेलाच दर्शन. खासदारांच्या अनुपस्थितीवर नागरिकांचा संतप्त सवाल. आज दिनांक 23 रोजी गुरुवारी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांचा नुकताच वाढदिवस उत्साहात साजरा झाला. काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवत शुभेच्छांचा वर्षाव केला. मात्र या उत्सवाच्या वातावरणातच शहरात आणि जिल्हाभरात एक वेगळी चर्चा रंगू लागली. खासदार म्हणून 2 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत असताना जालना लोकसभा मतदारसंघात त्यांनी कोणते ठोस विकास काम उभं केलं, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. नागरिकांचं म्हणणं आहे की गेल्या 2 वर्षात खासदारांनी अनेक निवेदनं दिली, विविध प्रश्नांवर निवेदनांच्या माध्यमातून आवाज उठवला, पण प्रत्यक्षात एखाद्या मोठ्या विकास कामाची सुरुवात, भूमिपूजन किंवा उद्घाटन झाल्याचं चित्र जनतेसमोर आलेलं नाही. त्यामुळे निवेदनांचा पाऊस पण विकासाचा दुष्काळ, अशी भावना अनेक नागरिक व्यक्त करतात. लोकसभेत निवडून देताना मतदारांनी खासदारांकडून केवळ निवेदनं देण्याची अपेक्षा ठेवलेली नव्हती. केंद्र शासनाकडून निधी आणणे, विकास कामं मंजूर करून घेणे, पायाभूत सुविधा उभारणे आणि लोकसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करणं ही जनतेची अपेक्षा होती. मात्र 2 वर्षांचा कालावधी उलटूनही नागरिकांना एखादे ठळक विकास काम दाखवता येत नसल्याची चर्चा जोर धरतीये. अनेक जणांचा सवाल आहे की जालना शहरात किंवा ग्रामीण भागात खासदारांच्या पुढाकारातून कोणतं काम प्रत्यक्षात सुरू झाले, कोणत्या प्रकल्पाची कुदळ मारली गेली, कोणत्या कामाचं उद्घाटन झालं, याची स्पष्ट उत्तरं अद्याप मिळालेली नाहीत. संपर्क कार्यालय आहे, पण संपर्क कोणाशी करायचा? जालना शहरात खासदारांचे संपर्क कार्यालय असलं तरी सामान्य नागरिकांना तिथं जाऊन खासदारांची भेट मिळणं कठीण असल्याची तक्रार अनेकांनी व्यक्त केली आहे. शेतकरी, बेरोजगार, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विविध समस्यांनी त्रस्त असलेले लोक मोठ्या अपेक्षेनं कार्यालयात येतात. मात्र अनेकदा खासदार जालन्यात नसल्यानं किंवा भेट उपलब्ध नसल्यानं नागरिकांना निराश होऊन परत जावे लागते, असा आरोप केला जातोय. स्थानिक पातळीवर तर खासदार साहेब जालन्यात अमावास्या पौर्णिमेलाच दिसतात, अशी उपरोधिक चर्चा सुरू असल्याचं नागरिक सांगत आहेत. समस्यांचा डोंगर पण लोकप्रतिनिधींची शांत भूमिका. जालना लोकसभा मतदारसंघात शेतकऱ्यांचा पीक विमा, खत, बियाणे, सिंचन, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य, रस्ते, पाणीपुरवठा आणि नागरी सुविधांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या गंभीर प्रश्नांवर खासदारांनी सातत्यानं आक्रमक भूमिका घेतल्याचे किंवा संबंधित विभागांवर दबाव आणल्याचं चित्र जनतेला फारसे दिसत नसल्याची टीका होतीये. अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की खासदारांनी केवळ निवेदन देण्यापलीकडे जाऊन प्रत्यक्ष पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावणं गरजेचं आहे, अन्यथा जनतेच्या अपेक्षांचा भ्रमनिरास होण्याची भीती व्यक्त केली जाते. काही नागरिकांचा आरोप आहे की खासदार जालन्यात आले तरी त्यांच्या भोवती नेहमीच ठराविक लोकांचा गराडा असतो, त्यामुळे सामान्य नागरिकांना त्यांच्यापर्यंत पोहोचणं अवघड जातं. परिणामी अनेक प्रश्न मांडण्यापूर्वीच लोक परत जात असल्याचं चित्र दिसतंय. जनतेचा सवाल अनुत्तरितच. 2 वर्षाच्या कार्यकाळानंतर आता नागरिकांना केवळ निवेदने किंवा आश्वासनं नकोत, तर प्रत्यक्ष विकास कामं दिसावीत, अशी अपेक्षा आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छांसोबतच जालना लोकसभा मतदारसंघाला मोठे प्रकल्प, विकास कामे आणि प्रभावी नेतृत्व कसा मिळणार, हा प्रश्न अधिक तीव्रतेनं विचारला जातोय. लोकप्रतिनिधींच्या जनतेच्या अपेक्षांच्या नुसार काम करत असल्याची विकासाची गती वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून व्यक्त होत असून आगामी काळात खासदार डॉक्टर कल्याण काळे या अपेक्षांवर कितपत खरे उतरतात, याकडे संपूर्ण जालना जिल्ह्याचं लक्ष लागलंय.